सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 मधून गेल्या 3 टर्ममध्ये सर्वांगीण विकास साधणारे विकास पुरुष कार्यसम्राट नगरसेवक विनायक कोंड्याल यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टी कार्यालयात आपला इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते। स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या आशीर्वादाने स्वर्गीय महेशांना कोठे यांच्या तालमीत तयार झालेले आणि सोलापूर शहर मध्यचे दमदार आमदार देवेंद्र कोठे यांच्या ठाम पाठिंब्यामुळे प्रभाग 12च्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे विनायक कोंड्याल यांनी सांगितले। गेल्या 3 टर्ममध्ये प्रभाग 12 मधील रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, वीज, स्वच्छता, उद्याने आदी मूलभूत नागरिक सुविधांचा प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्यात आला असून आज प्रभाग 12 हा सोलापूरमधील सर्वाधिक सुविधायुक्त प्रभाग म्हणून ओळखला जात आहे। प्रभाग 12 हा हद्दवाढीचा भाग असल्याने गेल्या 3 वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी आणून मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय। आतापर्यंत प्रभागाचा भक्कम विकास झाला असून येणाऱ्या काळात प्रभाग 12ला हायटेक, अद्ययावत आणि आदर्श प्रभाग बनवण्याचा माझा संकल्प आहे। विकासाच्या मुद्द्यावर आणि प्रभागातील मतदारांचा विश्वासाच्या बळावर पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची संधी निश्चित मिळेल, असा ठाम विश्वास विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केला आहे। प्रभाग 12 मधून मी इच्छुक आहे। तिथे अनेक वर्षापासून मी या ठिकाणी गेले जवळपास 4 टर्म मी त्या ठिकाणी कामं केलेली आहेत। अपक्ष असताना काम केलेले आहेत, काँग्रेसमध्ये असताना देखील काम केले आहेत आणि शिवसेनेमध्ये असताना आदरणीय महेशांना कोठे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तात्यासाहेब कोठे यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही तिथे काम करत होतो आणि विकासाच्या कामावर आणि लोकांच्या पाठिंब्यामुळे या ठिकाणी मी इच्छुक आहे। वर्ष तुम्ही 2007 पासून मी या ठिकाणी आहे। म्हणजे 4-5 टर्म 4-5 टर्म झाले। त्याच्यामध्ये जातीचं समीकरण बघितलं तर कुठल्या जातीच्याच मताचा टक्का जास्त आहे? पद्मशाली समाज हा टक्का जास्त आहे। त्याच्यानंतर त्या ठिकाणी हाडगर कोष्टी समाज आहे, तसंच त्या ठिकाणी माळी समाज आहे, कोळी समाज आहे, धनगर समाज आहे, तसेच मुस्लिम समाज आहे। निर्णायक मत पद्मशाली समाज आहे। दादा, किती पक्षाचा प्रवास झाला? तसं बघायला गेलं तर पहिला मी अपक्ष स्वतंत्र निवडून आलेलो आहे। त्याच्यानंतर माझ्या कामाची पोचपावती बघून काँग्रेसने या ठिकाणी मला उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी मी स्टँडिंग कमिटीचे चेअरमन झालो। स्टँडिंग कमिटी चेअरमन झालेला असताना त्या भागाचा जवळपास सर्वांगीण विकास या ठिकाणी मी करू शकलो। त्याच्यानंतर महेशांना कोठे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण शिवसेनेत गेलो। अण्णांना व्यवस्थित न्याय नाही मिळाल्यामुळं शिवसेनेतनं आम्हाला आता या भाजपमध्ये आलो आणि भाजपचं या ठिकाणी आम्हाला काम व देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी नेतृत्व आम्हाला आवडल्यामुळं या ठिकाणी भाजपमध्ये आम्ही देवेंद्रदादासाहेब कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली आता काम करत आहे। माझं काम आहे लोकांमध्ये, जनतेमध्ये माझं काम आहे। जवळपास 3-4 टर्ममध्ये मी कमीत कमी नाही म्हटलं तर 30 ते 40 कोटी या ठिकाणी मी माझ्या प्रभागात कामं केलेली आहेत। आता जर का पुन्हा तुम्हाला नगरसेवक म्हणून संधी मिळाली भाजपाकडून तर प्रभाग क्रमांक 12 साठी एक वेगळा विकास असा कुठलं विजन आहे तुमचं? आता सर्व अंतर्गत रस्ते झालेले आहेत, डीपी रस्ते झालेले आहेत। या ठिकाणी डीपी रस्ते असतील किंवा बगीचे असतील, हॉस्पिटल असतील, माझ्या प्रभागासाठी कामगार वर्गाचा प्रमाण तिथे जास्त आहे। त्या लोकांसाठी जास्तीत जास्त अजून काही वेगळं करता येईल। त्या ठिकाणी शिक्षण संस्था झालेल्या आहेत। आता एक बगीचा असेल, हॉस्पिटल असेल आणि माझ्या कामगार लोकांना या ठिकाणी जास्तीत जास्त अजून काय नाही देता येईल या ठिकाणी मी प्रयत्न करणार।